काय ग आजी, वरती पार्टी सुरू आहे आणि आपण देवळात जायचं नाहीतर गार्डन मध्ये जायचं? हो का? मग चिंगी तुला पार्टीला जायचंय का? मग तू जा ना वरती. अगं आम्ही म्हातारी माणसं, आम्ही पार्टीला येऊन काय करणार आहोत? आणि आज देवळात ना भजनाचा कार्यक्रम आहे, मग आम्ही तिथेच बसू ना. अगं आम्हाला पार्टी काय आणि भजन काय एकूण एकच. कसला विचार करतेस चिंगी? पार्टीला जायचंय का तुला? हा हाय चिंगी, हॅपी बर्थडे चिंगी. हाय चिंगी, हॅपी बर्थडे चिंगी. हाय चिंगी, हाय चिंगी. एश्री इथे. काय ग चिंगी, काय झालं? काय काम आहे का? लवकर सांग ना, तुझ्या बर्थडे पार्टीला जायचे. जा, पण वरती काय काय होतंय त्याची सगळी माहिती पाहिजे मला. का? कारण माझा बर्थडे आहे ना. तूच ये ना वरती, सगळं सोपं होईल. हे सांगते तेवढं कर गपचूप, मला सगळी माहिती पाहिजे. मी नाही करणार, तूच कर. नक्की नाही करणार? हो नक्की. नक्की 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 नक्की. अच्छा, मग वेळ आलीच आता तुझ्या आईला सांगायची का तू क्लासमध्ये खडू खातोस. जा तुझा पार्टीला जा, बाकी बघते मी आईला सांगायचं की नाही. चिंगी, तू जे सांगितलेलं मी करतो, पण ते माझ्या मम्मीला नको सांगू प्लीज प्लीज. अरे लवकर करा, मुला येऊक झाली. हो हो रे. अगं बाई, फिरायला लागलं राघवा. अरे मग ना फिरते ते वर्षा. अगं बाई कसं फिरते ते मला कळलं नाही. छान झालंय मस्त ना. हे बघ माई, वा वा आनंदी, तू काय ग कमाल आहे कमाल. अरे आली का रे पोरं? अरे माहिती काय कसं फिरते कसं फिरते. ये बोला बोला. वेलकम. या बाबू, ये श्री, बस बस बसा ताई. हा रे घ्या. नाही आली चिंगी? सगळं माझ्यामुळेच झालंय. नाही आनंदी, तुझ्यामुळे नाही झालंय, माझ्यामुळेच झालंय. एवढा काय रुसवा धरून बसायचं नाही. बाबाला माफ करून यायला हवं होतं ना. नाही, सगळं माझ्यामुळेच झालंय. आपण आज चिंगीचा वाढदिवस साजरा करतोय आणि चिंगीच नाहीये घरात. मला वाटलं येईल ती, माझ्यावर चिडेल, रागवेल. सहन केलं असतं मी हसत हसत. यायला हवं होतं तिने. आपण आता स्वतःला समजावायला हवं की नाही येणार ती. नाही आली ना ती, नको येऊ दे. पण तिच्या निमित्ताने एवढे बाळगोपाळ जमलेत ना आपल्या घरी. छान खात आहेत. तिचा वाढदिवस करतोय की आपण साजरा. करतोय ना वाढदिवस साजरा. करतोय. मला नाही वाटत ती येईल. आपण केक कापून घेऊया. आई, पण जा राघवा, केक घेऊन ये. बसा, खाली बसा. ये ग ये, माझी नवीन मैत्रीण आली.
चिंगी नाही आहे, माझी नवीन मैत्रीण आहे. मला माहिती आहे हिचं नाव. चिंगी नाहीये ती. ती चिंगीपेक्षा जरा उंच आहे, एवढीशी उंच आहे ना. हा, आणि बघ ते कपडे पण वेगळेच घातले. चिंगीचे आहेत का ते? म्हणते सुने खाऊया. मी केक घेऊन येतो. छान खाल्लं तर सगळ्यांनी. शाबास. आवडलं. दादा दे. बरं ऐका बाळांनो, आज की नाही चिंगीचा बर्थडे आहे. पण चिंगी ना रुसली आहे म्हणून ती आज घरीच नाहीये. मग आता हा केक कोण कापणार आणि कोण पहिला घास खाणार है ना. मग आपण असं करूया, आपण तुमच्या सगळ्यांच्या हाताने केक कट करूया आणि सगळेजण पहिला घास खाणार. मी इथे असून मला सोडून सगळे केक कापणार. अब्बा, हा तर मला सांगा, केक कट कोण करणार? हात वर करता. अहो काय करताय? थांबा. मदत करतो, थांब ना. नाही मी आवरते, माई यातलं आवरतीये, मी हे आवरून घेईन. हे बघा तुमची पण धावपळ झाली ना खूप. पण नाही गं, अहो थांब. धावपळ तर होणारच. रुसलेली लेक घरी परत आलीये ना. आनंदी, काय मदत करू? तू करणार मदत? हो. जा मावशीला जाऊन मदत कर. थांब, राहू दे. राहू दे म्हटलं ना, मी करतो जा. आई, आनंदी, आई या आत या. चिंगीच्या दुसऱ्या वाढदिवसाला आई आली होती. त्यानंतर आत्ताच येते. अगं आनंदी, मी चिंगीला गिफ्ट देण्यासाठी आलीये. तुमची नात आली आहे ना घरात, मग नातीच्या आजीने नको का यायला घरात? या आत या. अगं बाई, आता कळलं का नातीचा वाढदिवस आहे ते. उशिरा आलात पाटकर. आनंदी, पाहुणे आलेत. केकचा तुकडा असेल तर दे त्यांना. ओ विहीणबाई, तुमच्याकडचा केक खायला आलो नाहीये, तुम्हाला जाब विचारायला आलोय. बाबा काय झालं?
काय झालं? अरे पोर आधीच घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडून आली आणि ती घरी परत येत नाही म्हटल्यावर तिला पार्टीचं आमिष दाखवून घेऊन आलास? अरे अशी पार्टी देऊन चिंगीबाबत जे वागलास ना ते पुसलं जाणार नाहीये. अरे पैसे खर्च करून मुलांचं मन जिंकता येत नाही. अहो पाटकर, का आमिष दाखवू आम्ही आमच्या मुलीला? ती नात आहे आमची, तिला माहितीये हे तिचं घर आहे आणि आम्ही तिची माणसं आहोत. हो, पण त्या घरातल्या माणसांना आणि घराला कळत नाही ना कोण आपलं कोण परक. ते काही नाही, चिंगी जोवर स्वतःहून सांगत नाही तोपर्यंत मी तिला इथं पाठवणार नाही. उद्या सकाळी उठल्यावर पुन्हा इथं रडायला नको म्हणून मी चिंगीला खाली घेऊन जाणार आहे. बाबा, नाही, ठीक आहे. दादा काय ठीक आहे अरे. वर्ष थांब. न्या तुम्ही. अहो नाही, चिंगीवर त्यांचा पण तितकाच अधिकार आहे. त्यांची नात आहे ती. बाबा तिच्या रूम मध्ये झोपली होती. चिंगी घरात आणूसाठी त्याने जा केला ना त्या काही कमी नाही. देवासारखं होईलच रे टग्या. बघितलंच ना माई, घरात सगळी किती खुश झाली. आजो तर जीव भांड्यात पडलो. आता ते का खय जाऊक देणार नाही. आनंदी, बरा असस ना? अगो काय खूळ लागला तुका? हा अगो सवतीचं पार घरात इला, तिचं एवढं कसलो आनंद मानतस? काय त्या घरात इला, किती त्याचा कौतुक. अगो कोण असा आता? बॅरिस्टर असा की मुख्यमंत्री असा? अगो 7 वर्षाचा पोर राहता हा, आणि ते किती महत्व देतास तुम्ही? घरातल्या पोरा घरातली माणसंच महत्व देणार ना, नाहीतर कोण देणार? आणि प्रत्येक घरातला पोर त्या घरातला मुख्यमंत्रीच अचूक वया. सगळ्या घरावर माणसांच्या मनावर तेच राज्य. आनंदी, बास झाला आता. तुका ना सगळा चांगला वाटता गो, पण शेवटी किती काय झाला ना तरी तुझ्या पोटचा पोर नाही हाता. सवतीचा पोरा तुझ्या, आणि एवढ्या डोक्यावर घेऊन नाचतस ना ते का? उद्या तुझं पोर येत ना तेव्हा ते का कोणी विचारणार नाही, एवढा लक्षात ठेव. काय हो झाला तरी आपला तर आपला, दुसऱ्याचा तर दुसऱ्याचा. हो माई, असं नाही. हा जगाचा नियम आयो, तू बोललास ना म्हणून बदलणार नाही. आनंदी, बिस्किट पण आणलीस? हो. हे टगू, हे बघ, प्रदर्शनात जातोयस ना, हा तर ह्यांचा हात नाही सोडायचा आणि तिथे नीट व्यवस्थित बोलायचं. बघ आनंदी, मी पहिला नंबर काढतले आता. टग्या शेठ, हा, रेडी? निघूया चला. अहो, चिंगीला वेळेत व्हॅन मिळाली ना? हो, व्यवस्थित वेळेवर आली. हा. आई, माझा कोट कुठे पाहिलास का ग? नाही. अगं विसरली रे, विसरली. आईचं वय झालं तुझ्या, थंडी वाजत होती ना म्हणून मी ते घेतली शाळेत. स्वेटर द्या आईला. चला या. चला, मी पकडतो. शूज घाल. अहो, नीट बोलली ना तुमच्याशी? हो हो, अगदी व्यवस्थित आणि आनंदात होती नेहमीप्रमाणे. ती सांगत होती तिच्या शाळेतली कुठली मैत्रीण आहे, तिचा आज वाढदिवस आहे, विचारत होती जाऊ का. मी म्हटलं जा ना, काहीच हरकत नाही. बरं झालं, जरा आपण तिच्या कलाने घेऊयात. मी पण काळजी घेईन त्याची. आणि संध्याकाळी आली ना ती दृष्ट काढेन तिची. काल किती गोड दिसत होती ती. नजर नको लागायला तिला. आणि तुझी पण दृष्ट काढेन. हा बरं, आधी निघू आम्ही. हो, साहेबांना उशीर होईल. चला या. टाटा. आनंदी, चिंगीची दृष्ट काढशील ना तेव्हा राघवची सुद्धा काढ. बाप लेकीच्या नात्याला कुणाची नजर नको लागायला. हा, एक तर माझ्या बहिणीचं लग्न झाल्यापासून ऐसा रवा केलंस,
रोज तिच्या डोक्यावर येऊन बसतस आणि माका विचारत तू कशा येईल म्हणून. आई आई तू हसतेस काय? ती काय बोलतेय? हे अति होतंय. हे माई हे अति होतंय. त्या घरातली मुलगी आहे ही. असं बोलायचं नाही. माय लेकी सुधारायच्या नाहीत या. अगो तुझ्या सासू कळत नाही का तिच्या लेकीची चूक? हा माका सांगता गप्र म्हणून. हा या म्हणजे स्वतःचा ठेवायचा झाकून दुसऱ्याचा बघायचं वाकून. आता हे काय झाकून वाकून आनंदी काय चाललंय हे? मी माफी मागते तिच्याकडून. तुझ्या माफी मागता. अगं बाई, माई गप राहू ना माई. मी गप्रवणाऱ्यातला नाही. हे बघ मी तुझ्याशी बोलतच नव्हते. तू उगाचच मध्ये बोललीस. मी भाजीबद्दल बोलत होते. तू मला बोललीस. नाही मी तुला नाही बोलले. मला वरण देतेस का ग? तुला काय वरण वगैरे हवंय? काय बोलती ती ऐकत नाहीयेस तू? ए बाई ती मुलगी आहे या घराची. जरा मानाने बोला. नणंद आहे ती. माझी पण बहीण सून आहे घरातली. जळता कोणाची दाढी आणि कोण पेटवता इडी. ही पण माझी सायकल आणली आनंदी. ह्या आनंदी माझी नवीन सायकल लिहिली आनंदी. मी माझ्या या कानाने ऐकलंय. दाढी काढी काहीतरी बोलत होती ही. तुम्ही पण ऐकलत ना? हो मी ऐकलं. बोल असं काय झाला? काय बोलले तर कळलं नाही तू का? अगो माई किती शब्दात शब्द वाढवतोस. आणि न कळणारे शब्द घालून शब्द वाढवते ही. बोलतलय काय करतास तू? बोल ना काय. मग बोलताय ना तर मराठीत बोल. आणि मालवणीत बोलायचं असेल ना तर जा तुझ्या घरी. या बघ आमच्याच घरातली पोर सून म्हणून आणलेली आहे मालवणी बोलणारी. ती चालता गुत्तू गप किती तू बोल ना. माई गप राहू. माझ्यासाठी तरी. अगो आनंदी माकाच बोलत. अगो यो दोघी माके एवढा बोलत. कायच बोललंस ना. मी कुठे बोलली ग बाळा तुला? नाही बोललंस. आणि कसा बोलशील गो तू पाय आता मुंबईवालीन झालास ना. कसा बोलतलस? माका माहितीया कळला माका. मी जड झालंय ना. जड झालंय या घरात. पण आता राहणार नाही या तुझ्या घरात. बाहेर जातले मी आता. आता गावात जाते की नाही बघ. ए टाक्या बॅग भरू घे चाल. माई आनंदी अगो तुझ्या बहिणीक 2 दिवस पण घरात जागा नाही तुझ्या. नाही राहूचा माका. चाललंय मी गो. पण तुम्ही दोघी काही कमी आहात का? आगाऊपणाच्या सगळ्या हद्दी पार केल्यात तुम्ही. आई माझ्या मनाला खूप लागलंय गो. ए बाळा मी आहे ना तुझी आई. तुझ्या जखमांवर फुंकर घालायला. तू आहेस म्हणून तर चाललंय सगळं. नाही तर दादा बघ गेलाय तिला समजवायला. एकदा तरी म्हणाला का की वर्षा तू नको काळजी करूस. मी आहे तुझ्या बरोबर. पण नाही. दादा कसला दादा आहे तो. मागच्या वेळेला नाही ते आबा आलेले तेव्हा काय केलं त्याने? काहीच नाही केलं. तो कसला काय करतोय. आणि तुम्ही तरी काय करताय? सुनेच्या माहेरची माणसं आली की खूप तर तुम्हाला बरोबर. राघव बिचारा सगळं सांभाळून घेतोय म्हणून बरं आहे. काय चुकतंय हो त्याचं? तू मला सांग हे माझं घर नाहीये? हो आहे ना. माझ्या दादाचं घर आहे म्हणजे माझंच घर आहे. माझा हक्क नाहीये का या घरावर? 100%. म्हणून काय डोक्यावरती मिराय वाटणार का त्याच्या? या अशा गोष्टींमुळे ना एकही नातेवाईक शिल्लक राहणार नाही. यो बरिया कायच थांबा. ही एक बरिया. आनंदी खयची साडी नेसू? तुका हवी ती नाही. ही बघ ही पण असा माई. ही बरिया आनंदी अगो चांगल्यो साड्यो घे तुझे. या कपाटात पण काय साडी? माई त्याला हात नको लावू. कित्या? काय सोना दडवून ठेवलास की काय? नाही रमाताईंचो असा आम्ही हात नाही लावत. काय बरं असू दे. त्यांच्या कशा काय माका. माझी बहीण आहे ना. बहिणीचा तर माझा. तुका जे हवं ते घे. आहे ना. बर हे घे बघ. आनंदी हे कानातले घालू? बरी वाटते ना? बरोबर दिसते. भारी होत गोय. आनंदी अगो पण बाहेर फिरूक जाताना माझ्याकडे चपलाच नाही गो. येताना पाय तर तुटली ना माझी. की माई मग माझी घाल. आणि तू काय घालशील? माझ्याकडे आहे दुसरी. सांगतो काय 2 जोड चपलाचे. होय बरा बाय गो तुझा. माई तुका जे हवं ते घे. असं म्हणत. ही साडी घेऊन जा. जाताना घेऊन जा. बरी वाटत ना. आनंदी किती मोठ्या मनाचं असतोस ग तू. काय गो माई बहीणच ना तू माझी. हे बघ माका तुम्हीच सांभाळला ना आई गेल्यावर. वय तर
म्हणूनच तर हक्कान मागतोय. बहिणीकडे नाही तर कोणाकडे मागायचा? तुला हवं ते घे. माई, तुला माहितीये मी पहिल्यांदा मुंबईत आले ना तेव्हा मला तुमची खूप आठवण यायची. म्हणजे पहिल्यांदा काही बघितलं की असं वाटायचं माईला हे किती आवडलं असतं, ताई किती खुश झाली असती, टग्याने हे खाल्लं असतं त्याला किती आवडलं असतं. खूप आठवण यायची. होय काय? तुका काय आमची नुसती आठवणच येणार, पण आमच्या नशिबात खय काय हा. तू बाय नशीब काढलंस हा. आई, कदाचित भाऊजी मुंबईत घर घेतील आणि तुम्ही पण मुंबईत राहायला याल. कोणाच की तुझं भावाची घर घेतलं मुंबईत. कित्या गरीबाची मस्करी करतस गो. मुंबई का आपल्यात फळणारी नाही. बघलस ना कशी भांडणं झाली ती. हे बघ माई, पण तुझी जागा जमिनीवरच हा. माझ्याकडे बघ ना, माझ्याकडे एसी हा, नासो बेड हा, चटई टाकून जमिनीवर झोपताव आम्ही. तुमच्यासारखी मोठ्या मोठ्या हॉटेलात नाही जाणव आम्ही. परवडत नाही आमका. पण मी आनंदी रडलंय ना, माका काय खुपला ना तर माझं गोना माझ्या वांगडा असता. कधीतरी प्रेमान हात मारता, प्रेमान हात धरता. माझा काय चुकीचा वाटला ना तर हक्कान भांडतय मी त्याच्या वांगडा. पण तो हक्क तुझ्याकडे नाही आनंदी. आनंदी, तुझं गोना सगळा करता तुझ्यासाठी, पण त्याच्यात जर गोवाचं प्रेम असूक लागता ना तर नाही आगो. आनंदी, राघवरावांनी माहिती मंगळसूत्र बांधून तुका बायको म्हणून आणलेला नाही हा. घरातली कामा करूक आणलेला. आणि हा लेबल मात्र बायकोचा लावलेला. मला काय करू दिलंस या? व्हाईट पावडर लावलं. वाईस पावडर आई, आंघोळीत नाव निलस. माई थांब मी पुसतोय. मी बसून बघतोय. व्हाईट पावडर नको. आनंदी, रवान द्यायचा. ए बॅगेर बस. चल, बॅग बंद होणार नाही माझी. असू वायता वायता उभं राव राव. हा बस आता. हा बस. हा बघ लागता काय गो. लागली बाय. आनंदी, आनंदी. हा माई आले. हा ये आता. ए माझ्या रेडिओकडे बघायचं नाही हं? बिलकुल बघायचं नाही. ह्या पण नको. ह्याचा काय करू हो ना. नेल पॉलिश, लिपस्टिक. ह्या काय असता? सध्याचा काय असतात? कशात कुंभू आता? अहो कुठे गेला होतात तुम्ही? ऐक, एक काम कर. हे बघ, हे माईंसाठी आहे आणि हे त्यांच्या मिस्टरांसाठी आहे आणि हे तुझ्या ताईच्या मुलांसाठी, हे ताईसाठी आणि ताईच्या मिस्टरांसाठी. अहो ह्याची काय गरज होती? अगं नाही, हे बघ पहिल्यांदाच आलेत ना आपल्या घरी, मानपान तर झालाच पाहिजे ना. तू तुझ्या हाताने दे त्यांना. अहो लहान आहे मी त्यांच्यापेक्षा. लहानपणापासून त्यांच्या सोबत वाढलेली, त्यांनी दिलेल्या वस्तूंवर वाढलेली. आता ते कसं वाटेल? आनंदी आम्हाला वस्तू देतेय म्हणजे आनंदी मोठी झालीये. नको, तुम्हीच द्या. खरंच नाही, असं काही वाटणार नाहीये. तू दे, तुझ्या हाताने देते ना, खूप बरं वाटेल. ऐक माझं. बोला. माई. हा गो माई. काय गो? आले. माई. आनंदी, अगो तुका सांगूच रवला. हिरवे बांगडे आहेत ना तुझे, बरे आहेत गो.
जाड होत. आमच्याकडे गावाकडे गावतात ना, अगो 2 वेळा कापडे धुताना वापरलंस ना की फुटून जात. ठीक आहे देते, आधी बस. कित्या बस. हा द्यायचा. काय या घ्या झाला काय तुझा? हा अरे रिक्षा पकडूची आणि सामान भरूचा रिक्षेत चल. रिक्षा कशाला, आपली गाडी असताना मी येतोय सोडायला स्टेशनवर. काय सांगतात? ओ भाऊजी देवा माझ्याकडे. नाही राहू दे राहू दे राहू दे. तुम्ही पण ना सोडच्या तर काय झाला, सासऱ्यांका गाडी येसून गावात सोडला तर मिहुनी सोडूतच नाही की. आनंदी तुझं गो म्हणजे ना देव माणूस हा. अरे नाही, आपल्या माणसांसाठी नाही करणार, पण कोणासाठी करणार. भाऊजी सायकलीचा काय? हा आहे माझ्या डोक्यात. तर घ्या ऐक, ही सायकल मी नंतर ट्रान्सपोर्टने पाठवतो. आता राहू दे इथेच, कारण आता बघ इथे ट्रेनमध्ये खूप गर्दी असेल, कोणाचा धक्का लागेल किंवा पडेल, डॅमेज होईल. मी नक्की पाठवेन. ठीक आहे, आता इथेच राहू दे. तुम्ही बोलताल तसं करतोय. ठीक आहे बबन, सायकल घे. राघवराव पुढे बसतले. बरं ठीक आहे ठीक आहे, चला या 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 या. आनंदी काळजी घ्या आणि काय वाटला तर फोन कर माका. बसा बसा. काय बंद करा. हो बस म्हटलं ना तुला. ठीक आहे. हो आणि बसून प्यायचंय, अजिबात उठायचं नाही. गरम आहे, सावकाश पी. सगळ्यांसाठी मागतील तेव्हा गरम गरम चहा करून द्यायचा आणि स्वतः मात्र थंड चहा प्यायचा. कशासाठी आई, हे बरोबर आहे का? नाही, अजिबात नाही. झालं. मी हे कुठे चाललीस? बस. मी सांगेपर्यंत उठायचं नाही आणि बसून राहायचं, अजिबात उठायचं नाही. आनंदी मज्जा आहे बाई तुझी. उठून मी आता मी सांगितलंय का? बरं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं, म्हणजे तुमच्याशी बोलायचंय. हा बोल. आई, तुला दरवेळेला प्रत्येक गोष्ट अगदी हातात आणून हवी असते, बरोबर की नाही? अगदी वेळच्या वेळी, हो की नाही? हो रे राजा, किती ओळखतोस रे तुम्हाला. वर्षा, तुला आपल्या ह्या घरातनं जेवण जातं, मग ते अगदी वेळच्या वेळी तुला तयार हातात हवंय की नाही? आणि आनंदी, आनंदीलाही वेळच्या वेळी आराम मिळायला हवाय की नाही? तिला स्वतःचा वेळ हवाय की नाही? म्हणून मग मी आता एक निर्णय असा घेतलेला आहे, उद्यापासून आपल्या घरी घरकामासाठी, स्वयंपाकासाठी मावशीबाई येणार आहेत. आता घरातली सगळीच कामं आनंदीनेच केली पाहिजेत हे काही गरजेचं नाहीये. बरोबर ना? आई ग, गुडघा दुखला ग माझा. उघडशील का बाळा? हो. बबन, आनंदी, साहेबांनी सांगितलं होतं ना तिला घेऊन ये म्हणून, तिला आणले. ते आते गे. अगं ये साहेबानू, तुम्ही म्हणाला होता ना तिला घेऊन ये म्हणून, ती बघा आले ती. ही आहे का ती? हा नमस्कार. ये ये. कुठे अडकली टेप तुझी? ये. काय झालाय? ते चप्पल. चप्पल कुठे? आता इथे काढते. अगं तिथे काढायची असते चप्पल. ये ये ये.
कामासाठी बाई आणलीस ना, आनंदीला आवडलेलं नाहीये. ताई हे घ्या. सीताई नको. अहो तुमच्यासाठी आणलंय, घ्या घ्या. घे घे, पी पाणी पी, सावकाश. हो. ठसका लागेल. अरे देवा. द्या, ठेवते मी आता. जी नको. अहो द्या द्या, ठेवते. बरं ताई, जी. उभ्या का? बसा ना तुम्ही. हा. हा, बस अहो तिथे नाही, इथे इथे बसा. इथे का? बस बस इथे बस. जी नको, उभी राह. बरं तर बबनने तुम्हाला सगळं काही समजावून सांगितलं असेलच. काय बनू, सगळं सांगितलं तिला. घरात माणसं किती आहेत, काम किती करायला लागतं, सगळं सांगितलंय. थँक्यू. नाव काय तुमचं? वासंती ताई. बर, राहता कुठे? इथं जवळच राहतात. राजा बबन, हा. समजा आम्ही हिला कामावर ठेवलं, तर हिच्या वाटणीची कामं पण तूच करणार का? का? अरे बोलू दे ना तिला, तू काय बोलतो मध्ये मध्ये? बाळा, नाव काय तुझं? आता सांगितलं ना नाव, वासंती ताई. काय जी आई. जी आई, हे कसलं नाव? नाही नाही, तिने तुम्हाला आई म्हंटलय, तिचं नाव नाही आहे. जी वासंती. बर, जीवासंती. जी वासंती. अगं बाई, हो का? बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. तर तुम्ही राहता कुठे? इथे ते रामलाल कंपाऊंड आहे ना, तिथे दादा. अच्छा, ठीक आहे. हा, तर हे बघा, घरची सगळी कामं तुम्हाला करावी लागतील. जी दादा. आणि त्याच्यामध्ये मग आता धुणी भांडी आलं, जी दादा. कपडे लत्ते, जी दादा. या सगळ्या गोष्टी आल्याच. जी दादा. आणि हा, एक सर्वात महत्वाचं म्हणजे घर कायम स्वच्छ ठेवायचं. आणि स्वयंपाकाचं मी बघेन, त्याची काळजी तुम्ही. घरचा सगळा स्वयंपाक तुम्ही करायचा. जी दादा. बरं, ह्यांचं नाव आहे आनंदी. ह्या जे काही सांगतील ते सगळं करायचं. जी वहिनी. आणि ऐक, माझं काम तुला मी सांगते. जी हा, मी आई आहे, या घरची आई आहे मी, तर माझी पण काही कामं असतीलच. तर मला रोज चहा लागतो, आणि तो हातातच लागतो, तो गरमच लागतो. तो थंड असले तर तो गरम करून द्यायला लागतो. मी आनंदीला समजवण्यामध्ये नाही, बहुतेक मी तिला नीट समजावू शकलेलो नाहीये. ती रुसून गेली की काय? मला तिला समजावावं लागेल. जरा सूप खालून घेऊ. वासंती ताई, हा. टीव्ही बघतात आता. हलणार नाही. तुम्ही एक काम करा, पायाच्या आजूबाजूने झाडून घ्या. पायवर घ्या. असं कसं पायवर घेणार नाही? केर काढायचं झालं तर कसं साफ सूफ व्हायला वकील का? माझ्या कामाच्या बाबतीत माझी शिस्त आहे, ती मी मोडत नाही आणि बाकीच्यांना कोणाला मोडूही देत नाही. पायवर घ्या. पायवर घ्या. पायवर घेताय की असं.
केलं सगळं माहित नाही कसं आलं. थांबा आवरते मी. अहो वर्षाताई असं अचानक आत निघून गेल्या. हो पाहिलं मी. हा मग असं कधी होत नाही ना. काय ते झोप आली असेल तिला म्हणून गेली असेल, त्यात काय. बरं ऐक ना, मला निघायचं. टिफिन कुठे आहे? हो आणते. दादाजी हा घ्या डब्बा. हा थँक्यू. आता डबा पण हीच देणार? आणि ही घ्या यादी. यादी? काही सामान संपलंय ना, म्हणजे कोथिंबीर, बटाटे आणि बेसन, मैदा सगळं लिहिलंय. आणि साखर पण संपली. हा ते सुद्धा लिहिलंय, साखर सुद्धा लिहिली. माझे वेफर्स आण. ठीक आहे, मी संध्याकाळी घेऊन येईन. थकले ग बाई, मी खूप थकले. पांडुरंगा. टाटा. टाटा. येतो. हो. वासंती ताई, हा स्वयंपाक झाला ना तुमचा आता? होय जी. मग आता काय करणार? ते दही लावलेलं ना काल, आता मस्त छान घुसळून घेते, म्हणजे कसं ताक करून तूप काढायला बरं. वासंती ताई आता तूपही करणार, मग मी काय करायचं? ताईजी कशाला हात लावू नका. मालकीनी सारख्या बसून राहा फक्त. ती सगळी कामं माझी आहेत आणि मीच करणार. ठेवा ते आणि बसाय त्या. हो. ह्यावेळी कशी झोप लागली मला. आता जर काम करत राहिले असते ना तर अवेळी झोपले नसते मी. मग जा. आनंदी. हा आनंदी, माझा डबा भरून रेडी आहे? डब्बा? अगं मी रोज घरी नेते ना भरून डबा, तो डबा रेडी आहे का? वर्षाताई काय झालं, असं घाईत का निघताय आज? ते सांगायला वेळ नाहीये. डबा रेडी आहे का? थांब. नाही ताई बसा, डबा भरून ठेवलाय मी. मग ते पटकन. अहो ताई काय हो, तुम्ही सांगायचं ना जी, मी भरलं असतं की. हा ते जे काय सांगायचं ना ते नंतर सांगा एकमेकींना. काय झालं ताईंना? बबन, वर्षाताई आणि भाऊजींना बघितलंस का तू? काय झालं त्यांचं? काय झालं ते माहिती नाही ग, पण भाऊजी ताईशी भांडत होते आणि ती गरीब गायसारखी शांत होती. मला प्रश्न पडला की ही तीच वर्षाताई आहे ना? आनंदी काय आहे सगळं? बबन काही कळत नाहीये रे. काल पण त्यांना फोन आला होता, गडबडीत निघून गेल्या त्या. आता त्यांच्यात जे काही झालं, काही ऐकलंस का तू? ते नुसते भांडत होते, ओरडत होते, डब्याला उशीर झाला काय नाही काय, पण ताईने एक शब्द नाही काढला ग तोंडातून. बबन काहीतरी नक्कीच बी नसलंय. मी
ह्यांच्याशी बोलते. खरंच बोल. नाही, काहीतरी वेगळंच कारण वाटतंय मला. भाऊजी आणि वर्षाताईंमध्ये काही आई म्हणजे बबन सांगत होता भाऊजी आले होते ना त्यांना घ्यायला, तर त्या दोघांमध्ये भांडण झाली म्हणे. भाऊजी खूप बोलत होते, वर्षाताई शांत होत्या, ऐकून घेत होत्या. असं वर्षाताईंना आपण कधी बघितलं नाहीये ना. अगं आनंदी, नवरा बायकोची भांडण आहेत. आता आपला राघव नाही का आणि तो बबन बावळट, त्याला काय कळतंय त्या दोघांमध्ये काय चालू आहे ते? हा ओके आपलं काहीतरी, आणि आपल्या वर्षाचीच काहीतरी चूक असेल. जावई माझा भला आहे. नाही, जे यांना वाटतंय त्याच्या पलीकडे काहीतरी घडतंय. वर्षाताईंचं नक्कीच काहीतरी बिनसलंय, पण आता यांना कसं समजवायचं? आनंदी जीव, एवढं सगळं करून त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नव्हता. मग का कोणी बाई नव्हती त्यांच्या मदतीला? तुला हे सगळं कसं काय कळलं? ते आई, रमाताईंची आई. बरोबर म्हणाले त्या. 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ती. मी आणि रमा आम्ही दोघे नोकरी करत होतो, पण तरीही आमचा पगार काही इतका नव्हता की जेणेकरून घरकामासाठी कोणी बाई ठेवावी, तिला पगार देता यावा. मी नुकताच नोकरीला लागलो होतो. हा, आता तेव्हा मी नवरा म्हणून जो काही होतो त्यापेक्षा आत्ता एक चांगला नवरा होण्याचा मी प्रयत्न करतोय. रमाच्या बाबतीत मी ज्या काही चुका केल्या होत्या त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करतोय. अगं फोडणी दिली की जाळ केलायस. झालं झालं आईजी. आई घ्या. आनंदी, ए आनंदी, काहीतरी कर, नाहीतर या फ्रेम मध्ये गुदमरून जीव जाईल माझा. बघते. आनंदी, चाललंय का तुमचं आतमध्ये? बघते. काय झालं? हे काय केलंस तू? बघू. अगं बाई, माझ्या नवऱ्याच्या शर्टावर हे 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 डाग कसे आले? ते आधीपासूनच होते. नाही, नव्हते. अहो नाही, खरंच ताईची आधीपासूनच होतं ते. तू गप्पा बस. तुला कळतंय का तू काय केलंयस ते? हा माझ्या यांचा शर्ट आहे आणि आता हे अख्खं घर डोक्यावर घेतील, माहित नाही तुला? आणि काय ग, पांढरे कपडे वेगळे धुवावेत एवढी साधी अक्कल नाही तुला? ओ ताईजी, काही बोलत नाही म्हणून तोंडाचा पट्टा चालवायचा नाही. अक्कल कोणाची करता? तुझी, जी तुला नाहीये. हे बघा, गरजेपोटी काम करते म्हणजे मान आणि इज्जत गहाण ठेवली नाही आम्ही. आम्ही गरीब जरी असलो ना तरी कष्ट करून खातो.
हो का? मग ज्या कामाचे पैसे घेतेस ना ते काम नीट कर ना. वर्षाताई तू मध्ये बोलू नकोस. हो वहिनीजी, तुम्ही बोलू नका, मी बोलते यांच्याशी. काय हो ताईजी, काय तुम्हाला माहितीये ना मी या लोकांच्या घरातली कामं करायला आलीये आणि तुम्ही तुमच्या घरातले तुमच्या नवऱ्याचे कपडे घेऊन इथे येता आणि सांगता असे कसे धुतले, असे काय केलं. अहो कळत नाही, इतकंच तुम्हाला खटकतं ना मग स्वतःचा ना घासायला. एवढ्या धडधाकटात ना मग कशाला बसून राहता. आई आई ही मला असं बोलणार आहे या घरात? हा वासंती, हे चुकीचं आहे. हा असं नाही बोलू शकत तू. हे बघा, तुम्ही ह्यांना पण समजवा. ह्यांना समजवलात ना तर मी बडबडणार नाही. तू पण शांत राहा. बोलणार, मी बोलणार. वासंती ताई, मी हात जोडते, शांत राहा बरं. आनंदी, तू काय हात जोडते सगळं हिच्या पुढे? हो, चूक माझीच झाली. खरं तर मी शर्ट धुवायला हवे होते भाऊजींचे, मी वासंती ताईला द्यायला नको होते. चुकले मी खरंच. अहो तुमचं काय चुकलं होत आई? हा, तुम्ही काम करणार तर मी काय बसून राहायचं? हा, त्या बाकीच्यांना कळायला नको, घरची कामं करायला नको. माझ्या घरात काय करायचं ना हे माझं मी बघून घे. हा अहो बघा ना, मग दुसऱ्यांवर असं डाफरू नका. डाफरणार, मी डाफरणार. माझ्या नवऱ्याच्या शर्टाची काय अवस्था केलीस ग तू? हा वर्षाताई, एक काम करूयात, आपण ह्यांना 2 शर्ट आणायला सांगूयात, पांढरे आणायला सांगूयात, मग ते तुम्ही घेऊन जा. नाही, ह्यांच्याकडे आहेत ना शर्ट, 2 पांढरे शर्ट तुम्ही घेऊन जा. तू 3 घेऊन जा. बर, पण आता शांत राहा बरं. वासंती ताई, आता नका पडू मध्ये, शांत. आता तशी वेळच येणार नाहीये. खूप मनापासून काम केलं मी या घरासाठी, पण तुमच्यासारखी बाई बघितली नाही हो. किती सांभाळून घेता हो. काम सोडून जाताय, पण घर सोडून जाऊ नका बरं. आता आपली चांगली मैत्री झालीये ना, मग कधी गरज वाटली किंवा या मैत्रिणीशी बोलायचं वाटलं तर हक्काने या घरात या. बस असं चिडून घर सोडून जाऊ नका. वहिनीजी, आजवर इतक्या लोकांच्या घरी कामं केले, काम सोडताना त्यांच्या देवाऱ्यासमोर जाऊन उभी राहायचे आणि म्हणायचे ह्या लोकांनी मला 2 वेळची भाकरी दिली, त्यांना सुखात ठेव. आणि तुमच्या ताईंजीसारखे कोणी असेल ना तर हेही म्हणायचे थोडीशी अक्कल दे. पण आज जरा तडकाफडकीच निघत होते. देवासमोर नमस्कार करायचंच राहून गेलं. मग या ना, देवघर आतच आहे, गरज नाही आता आत जायची. वासंती ताई, काय करताय? अहो, देवाला नमस्कार केला काय आणि तुम्हाला नमस्कार केला काय एकच झालं. कारण हे घर तुम्ही सांभाळाल, तुमच्यामुळे या घरात सुख नांदेल याचा पूर्ण विश्वास आहे मला. या घरच्या लक्ष्मी आहात हो तुम्ही. चला येते. वासंती ताई, हा राहिलंच, काळजी घ्या. आणि हो, तुमच्या नंदेने तुम्हाला त्रास दिला ना तर मला सांगा, फटके द्यायला येते मी. दादाचे 2 शर्ट, 3 शर्ट देणार होतीस ना? देते, लगेच दे. लगेच देते. त्या वहिनीची कशा सहन करतात काय माहिती त्या सासू आणि नंदेला. अगं पण झालं काय? कटकटे नुसती कसली ती त्यांची नाटकं. अहो मला अजिबात सहन नाही झालं. आता मी त्यांच्याकडे काम नाही करायचं ठरवलंय. हो, त्या बहिणी जी होत्या ना म्हणून मी त्यांच्याकडे काम करत होते, पण आता अजिबात मी त्यांच्याकडे काम करणार नाहीये. त्या मध्ये पडल्या नसताना मी चांगलंच भांडून आले असते, पण त्या मध्ये पडल्या ना म्हणून मी काही बोलले नाही. वासंती ताई, काय झालं? दादाजी, मी तुमच्या घरचं काम सोडलं तुमच्या घरच्या माणसांमुळे. वर्षा, तुमचेच कपडे नेतेस ना? आई काय ग? आई येते आम्ही. दादा, मी येते, घरी खूप काम आहेत ना. तू येतो.
गुड नाईट. आनंदी, अगं चहात आलं टाकलं का? टाकलं आई, आणते. आनंदी नाश्ता दे ना ग लवकर, एक तर इतका खमंग वास येतोय, भूक लागली. हो हो ताई, आणि मला चहा हवाय. पहिले चहा दे. बाजलो हो, बाजला. अगं बस बस. मी काय म्हणते, चहाचा व्हिडिओ असेल तो लाव ग. चहा तू तरी बघते. माझे कपडे कुठे आहेत? चिंगी बाळा, त्या गादीवरच ठेवलेत बघ, इस्त्री करून. टाय पण तिथेच. आई, हे घ्या चहा. आणते, उकळतो. अरे देवा. अहो, नाश्ता. थांब, थांबा. मीच येतो तिकडे, थांब. हे घ्या. आणि हो, हे बघा, ही टेबला खाली फाईल पडली होती तुमची काल, सापडली मला. हा, लागेल ना? कुठे ठेवू? इथे ठेवते. चिंगी बाळा, आवर बरं पटकन. आनंदी, तिचं दूध तयार ठेवलंस का तू? केव्हाच प्यायली ती. हो का? बघ, हे बघा, कंपास विसरली. अरे देवा. चिंगी, काय खा. ते हा कोपरा पण करावा लागेल, मग तो कोपरा करता येईल ना? करतो मी. बघ, थोडस गंडलंय, पण करू शकतो, असं काय नाही. आपण दोघांनी मिळून करूयात का? हा, इथेच विचार करत होतो. तू हातभार लावू शकतेस काही? ठीक आहे. हा, ये. मी एकटी असते ना तेव्हा इथे गाठ मारते आणि इकडे अडकवते, म्हणजे त्या तिन्ही बाजूला सहज मला करता येतं. पण आता आपण दोघं आहोत ना, एक बाजू तुम्ही पकडा आणि एक बाजू मी पकडते.
मी काही मदत करू का? माझं झालंय आवरून. कुठली पद्धत आवरावरी करायची? अगं बाई, उकळला 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 उकळला. आता काय करू? सवय नसल्यामुळे सुचत नाही काय करायचं. हात का थरथरतायत माझे. खाली काय पाडते वर. नको बाई, ओटा घाण केला आईने. रागवेल अजून माझ्या अंगावर भस्कन. काय करताय? तू सांगितलेली सगळी कामं करून टाकलेली आहेत मी. एकदम स्वच्छ केली आहे माझी फ्रेम. मला कामांची सवय. हे तुझ्या सासू सारखं नाहीये माझं. आनंदी, काय 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 काय? अगं ही खोली बघ. त्याच्या आधी माझे डोळे का नाही फुटले मला काही कळत नाहीये. अय्या हो की मी का हळू आवाजात बोलतेय? माझं बोलणं तर कोणालाच ऐकू येत नाही. कोणालाच नाही ऐकू येते. आनंदी, पण तू चिंगीला सांगितलं होतंस ना तिची खोली साफ करायला. बघ तिने काय करून ठेवलंय ते. के बाय माझे. के बाय तुझे. या खोलीला फरशी होती का नाही ते पण आठवत नाहीये मला. शिवे काय झालेला? चार्जिंगच संपलंय. आनंदी, आनंदी चार्जर. तुम्ही पण एकदा बघा ना. बघा ना एकदा. आनंदी. अगं बाई, आनंदी काय हा पसारा? बापरे, या बाईला हा पसारा वाटतोय म्हणजे नक्कीच आनंदी विचार करा. आनंदी, तू हा पसारा आवरायचा विचार करतेस? विचार बदल. अजिबात नाही. हा पसारा तू आवरू नकोस. राघवला कळलं तू चिंगीला मदत केली, तू रागवेला तुला. आणि चिंगी सुद्धा चिडेल. आधीच तुझं तिचं काही बरं नाहीये. कंट्रोल कंट्रोल. आनंदी, आज जाऊ नकोस. अजिबात हात आवरू नकोस. चिंगी चिडेल. राघव ओरडेल. ग दरवाजा बंद कर. तू दुर्लक्ष कर. काय करते? काय करतेस? अहो ऐका माझं. गोंधळ होऊ शकतो, नाही करणार. खरंच मी सांगते ना तुम्हाला. मला सगळं कळेल. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. दाखवतो तुला. अहो हे बघा, डाळींचा तर 100% गोंधळ होईल तुमचा. पिठांचा गोंधळ होऊ शकतो. मला सगळं समजतं. नको तू काळजी करू. काही गोंधळ होणार नाही. मी सांगतो ना तुला. हे बघ, हे लाल म्हणजे मसूर डाळ. हा, त्यानंतर ही पिवळी तूर डाळ ही संपत आली आहे. चवळी, ही
उडदाची डाळ, त्यानंतर काबुली चणा, हा हे बेसन, हे संपत आलेलं आहे बरोबर. मूग डाळ. आणि मला हे चांगलं माहिती आहे, आपल्या घरामध्ये गव्हाचं पीठ बाहेरून येत नाही. आपण गहू आणतो आणि मग ते दळून त्याच्या पोळ्या आपल्या घरी बनतात. तर हा हे गहूच असणार आणि गहू संपलेले आहेत. बस. त्यानंतर हे तांदूळ पण संपत आलेले आहेत. हा हे बघ, मला चांगलं माहिती आहे आनंदी, तू आल्यानंतर आपल्या घरी भाकरीचं पीठ सुद्धा यायला लागले. पीठ आहे. बापरे, बरंच माहितीये की तुम्हाला. मग बसला ना विश्वास, आता तू बाहेरच बस. हे तेल आहे बरोबर, हळद आहे. टेक. टेकता येतं तुला? असं टेकायचं. टेक. आराम कर. साखर संपलेली आहे, साखर घेऊन यायची आहे. अहो येऊ का आत? नाही, काही झालेलं नाही. एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल. कम आनंदी, कम कम. सिट. गहू, तांदूळ. आई काय आमटीत कोकम टाकलं ना, कोकम, की आमटी चांगली होते. कोकम संपलेला आहे. कोकम. मच्छीला रवा लावला ना, रवा, की मच्छी कुरकुरीत होते. रवा संपत आला. आई मूग डाळ 1/2 किलो, मसूरची डाळ 1/2 किलो, तूर डाळ 1/2 किलो, त्यानंतर पोहे 2 किलो. अजून काय राहिलं? हा हे बघ, कोकम. राघवा, मला चहा येत नाही हे मी मान्य केलं की नाही, पण तू कधी मान्य करशील की तुला ही कामं जमत नाही? काय जमत नाही? बरोबर तर आणलंय. काय झालं? 5 किलो शेंगदाणे आणलेत. हा मग अरे, पोह्यांमध्ये साबुदाण्याची खिचडी किंवा काही काही भाज्यांमध्ये आपल्याला शेंगदाणे लागतातच ना, मग तेवढे नको? काही गणलंय? पुढच्या वेळी काही सुधारण्याचे चान्सेस आहेत? अहो घर कसं सांभाळावं, घरातली कामं कशी करावी, हे प्रत्येक मुलगी लहानपणापासून शिकत आलेली असते. प्रत्येक बाई तिच्या मुलीवर घर कसं सांभाळायचं ह्याचे संस्कार करत असते. की तू दुसऱ्यांच्या घरी जाणार आहेस, ते घर तुला आपलं करायचंय. त्यामुळे कळत न कळत त्या मुलीही शिकत असतात. आणि मग आपसुकच त्या कामाची गोडी लागते, सवय लागते. ती जबाबदारी न राहता सगळं अंगावरणी पडलेलं असतं. सवयीने सगळं जमतं. हा म्हणजे ते हे असं एका दिवसात नाही शिकता येणार, पण तुम्हाला शिकायचंय ना, मग मी शिकवेन तुम्हाला. आता हे सगळं सामान आपल्याला फक्त परत करावं लागेल. मी नवीन यादी बनवते, त्यानुसार तुम्ही सगळं सामान आणा. पण बाकीची कामं मी करेन ना व्यवस्थित. आणि मी आता सांगितलं ना, घरातली कामं कशी करायची मी सगळ्यांना व्यवस्थित शिकवेन. राघवा, चिंगीची हो न हो, पण आनंदी आपली आई झालीये. आपल्या सगळ्यांना शिस्त लावणार बघती. कसली गडबड? अहो वर्षाताईंची. तिचं काय इतकं? हा, इतका विचार करू नको, डोक्यावरती बसेल ती. नाही हो, मला जरा काळजी वाटतेय त्यांची. तिची काळजी वाटण्यासारखं काय झालंय? रमाताई, गेल्या 4-5 दिवसापासून ना त्यांच्या वागण्यात जरा मला बदल वाटतोय. त्यांचा चेहरा पण नेहमीसारखा नसतो. सतत काहीतरी टेन्शन आहे आणि ते आपल्यापासून लपवतात असं वाटत राहतं. बघा ना,
मी या घरात आल्यापासून त्या कधी आल्या नाहीये असं कधी झालंच नाहीये. काहीतरी झालंय असं नाही का वाटत आहे? आणि फोन पण लागत नाहीये त्यांचा. नाही, तुझी काळजी मी समजू शकते आणि तसा स्वभावच आहे तुझा. समोरचा माणूस आपल्याशी कसंही वागला तरी आपण चांगलंच वागायचं. ठीक आहे. अहो, खायची आहे ना भाकरी तुम्हाला? हा, मला उशीर आहे. हेच म्हणत होते मी मगाशी की तुम्ही असं धावपळीत याल आणि मग जेवण. लावतो मी दरवाजा. बाय. ठीक आहे, सावकाश जा. होय. रमाताई, काय झालं? आज तुमच्या प्रेमाला भरती आलीये. प्रेम चांगलंच उतू चाललंय. हे बघा, तुम्ही नका बरं चिडू आता. आधीच ते वर्षाताईंच्या काळजीने ना माझा जीव वरखाली होतो. हो का? तरी कोळंबीचं लोणचं चवी चवीनं खाल्लं जात आहे, वाढलं जात आहे. आनंदी, तुला किती समजेल मला माहिती नाही, पण आधी मी एखादा पदार्थ केला ना की राघव तोंड भरून कौतुक करायचा माझं. मग तो पदार्थ त्याच्यासाठी फक्त आणि फक्त मीच करायचा. माझ्यापेक्षा दुसरं कोणी तो पदार्थ केला ना आणि कितीही चांगला केला तरी तो पदार्थ त्याला माझ्या हातचाच आवडायचा. जणू काही तो पदार्थ म्हणजे मी असा शिक्कामोर्तब केलं जायचं. ते गणपतीत मी केले मोदक आठवते ना? आणि आता कोळंबीचं लोणचं म्हटलं की त्याला तुझी आठवण येणार. 8 वर्षांचा संसार असेल आमचा, आता त्या फक्त आठवणी राहिल्या. तुझ्याकडे आता आयुष्य आहे राघव बरोबर काढायला. मला हेवा वाटतो तुझा. बरं ठीक आहे, ते काय ते वर्षाचं बघ, आता चैन पडणार नाही तुला. रमाताई, हे